धोंड्या म्हणालीस कोणाला धोंड्या म्हणालीस? अरे तुला म्हणाली. तुला नाही तुम्हाला. अरे तुम्हाला म्हणायला आणलंय माझं घर. अरे नवरा आहे तुझा मी नवरा. कोण? नवरा. बघा रे बघा हा माझा नवरा. डुम डुबा पाणी में डुबा तो नवरा झाला उभा. कायच्या तर डुम डुबा म्हणते बे. नवरा झाला उभा म्हणते तोंड सांभाळून बघ. नाही बोलत रे टिटी ढोलक. कायच्या हो बे हा टिटी ढोलक. का बोलतेस तू? तोंड सांभाळून बघ. नाही बोलीन तर का करशील बुड्ढे का बाल. बुड्ढे का पाल म्हणते बे. बरोबर आहे तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणतात. तुला तर गोपाल काला म्हणावले पाहिजे. ज्याच्या देवी त्याला मिळाला नाही तर याला उपसोप पुण्या म्हणावले पाहिजे. हो बरं झालं ना हा गोपाळकाला मिळाला म्हणा. नाहीतर म्हणतात ना पहिलं पुजली खोड खडा आणि मग जाऊन बसलो तुळशी पुढं. माठ्या धुतल्या ताणाची आहे बे. मी नाही त्यातली ना खिलीला वाटली. तुझ्यासारखी नाहीच मी. माझा झालाय पोकर वासाने वारा जाई भसा भसा. कायच्या तर पोकर वासा म्हणते बे. वारा जाते भसा भसा म्हणते. तोंड सांभाळून बघ. काढतो माझ्या घरातून. जाईन माझ्या मायाच्या घरून आणला असते 6-7 लाख रुपये देत जाईन मी. जा स्वयंपाक करजो. तुझ्या आजाच्या घरची नोकर नाही मी. ते माझ्या मायचे पैसे. खाल्लं तुझ्या मायचे पैसे. बुडवलं तुझ्या मायचे पैसे. खाल्लास माझ्या मायचे पैसे. असे कसे बुडवलास मी आताच्या आता. मोठं खान घालून आणलं होतं तुझ्या मायनं पैसे. हो ना तू गेला होतास माझ्या मायचे उपकार करून द्यासाठी. मी कायला जावं गावातले लोक कमी आहेत. हो तर बरोबर आहे ना का. तुझी जात कोणती हो खातानी बसणं लेंगडीवर ने. पाय बे लेंगडीवर नेस म्हणते. बरोबर आहे ना. आता का नाही म्हणशील हो पहिलं होती गरज तेव्हा धाव पडस. आता संपली करत तर मला बनवलीस तोंडुवाचा परत. आता बनलासच तोंड धुवाचा बरस तर घासू ते आपल्या कार्यदात पांढरे काऊन नाही करत.